हॅलो, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. सो 2 कारणांसाठी हा व्हिडिओ बनवत आहे. सो आजपासून आपण बरेचसे स्टुडंट्स जे आहे त्यांना थोडंसं मॅथ्समध्ये प्रॉब्लेम चालला आहे. तुम्हा सर्वांना माहिती आहे की माझ्या यूट्यूबवर 3 चॅनल आहे ॲक्टिव्ह आणि त्यापैकी एक चॅनल आहे किड्स मॅजिक युनिवर्स, ज्यावरती आपले मॅथ्सचे व्हिडिओ जातात. सो स्टुडंट्स लोकांना आता एक्झाम जवळ आहे आणि त्यांना खूप प्रॉब्लेम ज्यांना होऊन राहिला आहे. बऱ्याचशा जणांना विद्यार्थ्यांना मॅथ्समध्ये थोडंसं आहे की त्यांना जास्त अजून ॲडिशनल पाहिजे आहे नॉलेज. तर त्यामुळे आजपासून रोज रेग्युलरली लाईव्ह जाणार मी ऑलमोस्ट 7 वाजता किंवा 7 सव्वा 7च्या ड्युरेशनला. इन केस मी सपोज काही कामानिमित्त नाही आहे किंवा बाहेर जात आहे, तर त्यावेळेस मी तुम्हाला कळवून टाकेल की जर माझं काही काम असेल तर. बट आजपासनं म्हणजे इट इज हाय चान्स की आजपासून तुमचं रोज यूट्यूबवरती मी लाईव्ह जाऊन शिकवणार. कोणता पण एक टॉपिक घेतला जाणार मॅथ्समधला आणि तो कव्हर केला जाईल. आणि त्यानंतर तुम्हाला जर कोणते क्वेश्चन्स आहे ज्याच्यामध्ये डाऊट आहे, तर रेग्युलर त्या चॅनलवरती आता लाईव्ह होणार मी आणि त्याच्यामध्ये तुम्हाला शिकवेल. तर तुम्हाला ती लिंक भेटून जाईल. लाईव्ह गेल्यावर नोटिफिकेशन, तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट की आपण जो हा नवीन उपक्रम स्टार्ट करत आहे, प्रॅक्टिस बॅच मागच्या वर्षी घेतली होती आपण ऑनलाईन प्रॅक्टिस बॅच आणि यावर्षी पण आपण ती स्टार्ट करत आहे. तर यावर्षी आपण सकाळचा टाईम ठेवलेला आहे, 5 ते 6चा टाईम ठेवला आहे. सहसा बरेचशा पॅरेंट्सचं म्हणणं असतं की हे लोकं सकाळी उठत नाही झोपेतनं, की पहिलेच्या जनरेशन्सला मोस्टली सकाळी लवकर उठायची सवय होती. 5 ते 6 वॉज ए नॉर्मल थिंग, की नॉर्मली आम्ही उठायचो लवकर आणि झोपायचो 10 वाजता वगैरे झोपून जायचे लोकं. सो हा टाईम असायचा. तर एक आहे की आता त्या 2-3 गोष्टींना विचार करून की स्टुडंट्सला थोडी सवय लागली पाहिजे आणि दुसरी गोष्ट की सकाळी आपण करतो तर त्याला एक वेगळं इम्पॅक्ट असतो बॉडीवरती आणि तुमचं माइंडसेट चेंज होतं. तर त्यामुळे ही बॅच 15 दिवसाचं सध्या आहे आणि मग पुढे जर आहे मार्च मंथमध्ये, जसा तुमचा रिस्पॉन्स राहील त्या हिशोबाने ते बिलकुल आपण कन्फर्म करणार की मग पुढे पण ती कंटिन्यू होणार. आणि सपोज एखादा स्टुडंट अंजनेय कोचिंग अकॅडमीमध्ये बरेच वर्ष शिकलेला आहे आणि मग तो विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी इथून गेल्यानंतर पण ते बॅच जॉईन करू शकतात. तुम्ही तुमचे बाहेर पण कोणी नातेवाईक असतील, कोणी बहिणी आहे, भाऊ आहे, ज्यांना तुम्हाला असं वाटतं की त्यांच्यापर्यंत लॉ ऑफ अट्रॅक्शन पोचलं पाहिजे, तुम्ही त्यांना पण सांगू शकता, ते पण जॉईन करू शकतात. झूम ॲपवरती राहील. त्यासाठी सेपरेट एक बनवलेला आहे ग्रुप आणि त्या ग्रुपमध्ये ज्या स्टुडंट्सशी माझं बोलणं झालं आणि ज्या विद्यार्थ्यांनी थोडा इंटरेस्ट दाखवला आणि मला विचारलं पण होतं यासाठी, त्यांनाच जॉईन केलं आहे. आणि आज तुम्हाला नाव द्यायचं आहे ज्यांना पण याच्यामध्ये पार्टिसिपेट करायचं आहे त्यांना. तर आपण बघू. आय होप की हे पण नवीन व्हेंचर आपलं सक्सेसफुल राहील तुमच्या सर्वांच्या पॅरेंट्सच्या आशीर्वादाने आणि देवाच्या आशीर्वादाने, माझ्या